आता पोचलोय पावसच्या उतारात. माझायचं गावखडी हे मंदिर लागलं रामेश्वर मंदिर. बरं जर तुम्ही भेटलात ते इथे. आता आम्हाला तो जायला विचार तिथे गेल्यानंतर तिथे पहिला चिरे टाकलेले तिथे विचारा. तिथे तिथे ना ठीक चालेल. काम चालू असेल. हां थँक्यू. हा या डांबू आणला नाही आज डांब्याची पार्टी असेल त्यांच्याकडे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा असा ब्लॉग करतोय म्हणजे आता मधूनच चालू केला आहे रस्त्यात येऊन. कारण मला आधी बोलले मामा होते की वडापाव घेऊन ये म्हणून, म्हणजे मोठ्या गाडीवर ट्रकवर आहेत म्हणून. आणि तिथून आता असं झालं आहे की आम्हाला जायचंय गावखडीमध्ये काहीतरी सामान न्यायचं तिकडे कोणचं तरी, त्यासाठी जायचं आहे. तर मी आणि ऋतू चालणार आहे, तर म्हणून बोलला आता एक ब्लॉग करून बघूया. तर आजचा ब्लॉग पण बघूया कशा प्रकारे बनतोय. जसे जसे ब्लॉग बनतील तसे तसे मी यूट्यूबवरती अपलोड करत आहे, ते तुम्हाला समजण्यात येईल जसं नोटिफिकेशन जाईल तसं. जर आणि नवीन कोण असेल यूट्यूब चॅनलवरती या तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन जाईल की ब्लॉग आलेला आहे. तर चला बघूया कसा होतोय हा ब्लॉग. चल आता हा प्रोफेशनल ड्रायव्हर. पाठीमागं सामान एसी आहे, वालू आणि चाललोय. हा चढली आता इथनं घेऊ. हा चढ चढवून दे, चढ चढव आणि मग माझ्याकडे दे. अरे मी नवीन आहे ना, गाडी पण नवीन आहे, मी पण नवीन आहे, म्हणून तुला प्रोफेशनल ड्रायव्हर बोलवलेला आहे. आता पाठी सरकवतो, आता ड्रायव्हर चेंज थोडाफार. हा टायर वर थोडीशी येते ना. आता मी बसतो जरा थोडं एकोट फाट्यापर्यंत. हँड ब्रेक गिअर तिथं जरा बघितला होता मी, नाही जाय होईल. चला व्हिडिओ नंतर करतो, आता मालय आहे त्यामुळे व्हिडिओ नंतर करेन. तर आता कोटपाट्या पोचलो, इथं गेलाय ऋतू घ्यायला काहीतरी खाऊ. जायपर्यंत ब्लॉग चालू आहे एकदा. हा हा गुलगुल हा घेतलं, चाल ठीक आहे. चल मी आता बिस्किट खाऊन बघ असला आहे. ओके म्हणजे इथेच आपला एक जागा आपल्या दोघांचीच आहे. आता मी पावसाच्या माग गाडी आणली आणि आता ऋतूला बसवलाय. थोडं पोलीस बिलीस असला तर मग लावतील चांगलाच. भोसडीच्या ह्या काय दिसतंय. आता पोचलोय पावसच्या उतारात. माझायचं गावखडी. कशेलीला पण याच रोड जातो ना, कशेलीला जायचं एक दिवस. पावसचं मार्केट बघूया. हा बघा पूल. हो सगळ्या पुलांना हाच कलर काय आहे, जसा रत्नागिरीत त्या पुलला तसंच. वाव हा तापलंय तेवढीच राहते ती. आता इथे एका ठिकाणी विचारलेलं आहे, त्यांनी सांगितलंय इकडून कच्चा रोड आहे. बोला लेफ्ट साईड, राईट साईडून चांगला रोड आहे, इकडून चला. आपल्याला चांगलाच रोड पाहिजे. एक ते इकडे येतोय पहिल्यांदा. हे मंदिर लागलं रामेश्वर मंदिर. सरळ ना, सरळ. हा हा गेला शिवगणवाडी. सुतारवाडी. हा शिवगणवाडी. शिवगणवाडी इकडं. बरं जर तुम्ही भेटलात ते इथे. आता आम्हाला तर जायला विचार. पहिला इथे गेल्यानंतर तिथे पहिला चिरे टाकलेले तिथे विचारा. तिथे तिथे जाईल बघा, इथे समोर. तिथे ना ठीक चालेल. काम चालू असेल बघा. हा थँक्यू. हा या डांबू आणला नाही आज डांब्याची पार्टी असेल त्यांच्याकडे. इथं हा थांब रे. येऊ दे तिकडून बघतो बघ गाडी. येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे.
ती बाजू मार बघ, आहे जागा. मार मार थोडी. थांब जरा थांब. मग बसलेलं आता इथं आणि एसीचा झाला ऋतोय. पाठी एसी लावली होती ना, एसी ही तिचा झाका नुकाटला. होय येतील दुरुस्त करून, त्यात काय करणार. एवढा मी जेवढी चौकास अंदाज तेवढी आलेली. ठीक आहे बघ, आता खाली करूया आणि मग जाऊया, मग बघूया पुढं कसा बनतोय ब्लॉग. तर आता गाडी खाली झाले पूर्ण आणि आम्ही निघालो आता घरी जायला. जाताना काहीतरी खाऊन पिऊन जाणार मस्त पैकी. आता काय रिकामीच गाडी आहे, आता काय नो टेन्शन. आणि बिस्किट मग अशी बाकीची कल्ली 2 ठेवले. वर चेंज आता परत. आता मी बसतो आता इकडं आणि ऋतू बसला आता इकडं आणि मी आता इथं बसलोय. तर ह्याच्या पुढची ड्राईव्ह आपण करूया आणि तल्यावर पण काय ते जाऊन खायचं आहे. बघूया काय भेटतं ते, काय खायला काय. चला भेटूया पुढे जाऊन. तर आता मी पोचलोय घरी आणि ह्या ब्लॉगला इथेच एंड करतोय, कारण त्याच्यानंतर मी व्हिडिओ केलीच नाही, कारण भूक लागली होती जोरात. त्या हॉटेल शोधण्यातच वेळ गेला. तर आता या ब्लॉगला इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.